नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुपरफास्ट 50 बातम्यांमधून. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आरोग्य केंद्रावर अचानक भेट. आशिमा मित्तल यांचा वैद्यकीय अधिकाऱ्यांना दणका. जीबीएस व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाशिक पालिका प्रशासन आता हाय अलर्टवर. महानगरपालिका रुग्णालयांमध्ये विशेष कक्षाची स्थापना. पाणी उकळून पिण्याचा आणि मांसाहार टाळण्याचा तज्ज्ञांचा सल्ला. बुलढाण्यामध्ये हजारो रुपये घेऊन बनावट जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखल्यांचं वाटप. खामगाव तहसील कार्यालयामधील प्रकार. बोगस शासकीय प्रमाणपत्र वाटप करणारं रॅकेट सक्रिय. प्रशासनाची मात्र बघ्याची भूमिका. हप्ता न मिळाल्यानं नांदेडच्या माहूर शहरामधील घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांची कामं रखडली. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घरकुल लाभार्थी कर्जबाजारी. अनेक लाभार्थ्यांनी कर्ज काढून पूर्ण केली आहेत कामं. आमदार चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नामधून मुक्ताईनगर बस आगाराला नव्या 10 बसेस. नवीन बस मिळाल्यानं तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधान. वाशिमच्या शेलू बाजारमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात. एका ऑटोरिक्षामध्ये 10 ते 15 विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक केली जाते. जिल्ह्यामध्ये वाहतूक नियमांचे 3-13. बीड जिल्ह्यामध्ये वाळू उपसा आणि राख वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या टिप्परची 1250 इतकी संख्या. परळीमध्ये सर्वाधिक 350 टिप्परची नोंद. पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली. अवैधरित्या चालणाऱ्या कंपन्यांमधील रसायने पाण्यामुळे नदी प्रदूषित. नदी फेसाळल्यामुळे आसपासच्या नागरिकांच्या जीवाला धोका. रत्नागिरीच्या चिपळूणमधील पूररेषा फेर सर्वेक्षणाला हिरवा कंदील. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मुख्य सचिवांना कारवाईचे आदेश. आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश. छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे आक्रमक. जलजीवन मिशनचं काम रखडल्यानं साडी नेसून जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर आंदोलन. कोकणामध्ये मोठ्या उत्साहामध्ये माघी गणेशोत्सवाला सुरुवात. वाजत गाजत श्रींचं आगमन. गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला गणेश जयंतीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई. दर्शनासाठी मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी. पुण्यातील दगडूशेठ गणपतीला 1.25 किलोचा सोन्याचा हार अर्पण. पुन्हा गाडगीळ ज्वेलर्सकडून गणपती बाप्पाला हार भेट. अलिबागच्या कुलाबा किल्ल्यामध्ये माघी गणेशोत्सव. आंग्रेकालीन गणपती मंदिरामध्ये उत्सव. दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. नाशिकच्या इगतपुरीमधील इच्छामणी गणेश मंदिराला माघी गणेश जयंतीनिमित्त आकर्षक सजावट. मंदिरामध्ये अथर्व शीर्ष पठण. त्याचबरोबर महाआरती आणि महाप्रसादाचं वाटप. पुरंदर तालुक्यातील पिंपळे गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता. श्री संत बाळूमामा मंदिरामध्ये सप्ताहाचं आयोजन. 15 ते 20 हजार भाविकांची हजेरी. रत्नागिरीजवळच्या कारवाची वाडीमधील प्रसिद्ध भाराडी देवीच्या यात्रोत्सवाची जंगी तयारी. 3 ते 4 फेब्रुवारीला या यात्रेचं आयोजन. यात्रेसाठी मोठ्या संख्येनं भाविक हजेरी लावतात. आज सर्वत्र माघी गणेश जयंतीचा उत्साह. मुंबईच्या भायखळ्यामधील भगवा महालमधील पाटणकर कुटुंबियांकडून पर्यावरण स्नेही गणेशाची स्थापना. वाजत गाजत गणपती बाप्पाचं आगमन. चंद्रपूरच्या वरोरामध्ये सरपंच महोत्सवाची सुरुवात. महिलांच्या कबड्डी सामन्यांनी महोत्सवाला रंगत. जिल्ह्यातील सरपंच आणि सदस्यांची महोत्सवाला हजेरी. परभणीच्या प्रसिद्ध उरुसाला आजपासून सुरुवात. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते निघणार मानाचा संदल. संध्याकाळी मीना बाजारामध्ये उद्घाटन होणार. अमरावतीमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली भाविकांची फसवणूक. पोलीस आयुक्त कार्यालयासमोर भाविकांचं ठिय्या आंदोलन. पोलीस उपायुक्तांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न. दरम्यान फसवणूक झालेल्या भाविकांची गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे तक्रार. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत आशा गटप्रवर्तकांचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा. आशा गटप्रवर्तकांना नियमित करण्याची मागणी. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं जिल्हा अधिवेशन. राज्य कमिटीच्या निरीक्षणाखाली अधिवेशन उत्साहात संपन्न. बीडच्या पाटोदा तालुक्यामध्ये चोरट्यांची दहशत. पाटोदा शहरामधील ज्वेलर्स दुकान, मेडिकलचं दुकान देखील फोडण्याचा प्रयत्न. या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. उजनी जलाशयामध्ये अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या 3 बोटींवर कारवाई.
जिलेटिनच्या साहाय्यानं बोटी उद्ध्वस्त. गेल्या काही महिन्यांपासून उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वाळू माफियांचा आहे दोष. मध्य प्रदेशातून रेती वाहतूक करणाऱ्यांवर भंडारा पोलिसांची कारवाई. 40,09,000चा मुद्देमाल जप्त. नंदुरबारमध्ये बोगस आयुर्वेदिक औषधांच्या कारखान्यावर छापा. नंदुरबार अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाईमध्ये 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. किनवट तालुक्यामधील चिखली गावातून लाखोंचं सागवान जप्त. कारवाई दरम्यान सागवान तस्करांचा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर हल्ला. 20 सागवान तस्करांवर किनवट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. सोलापूरच्या माढ्यामध्ये मुलाच्या आत्महत्येवर वडिलांकडून संशय व्यक्त. टेंभुर्णी पोलिसांनी आईवडिलांचा जबाब नोंदवला. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाकडे आता लक्ष. आडेगावमध्ये 14 वर्षीय मुलानं गोळी झाडून आत्महत्या केल्याचं प्रकरण. शिरूरमध्ये बेकायदेशीररित्या मांडूळ बाळगणाऱ्यांना अटक. शिरूर गुन्हे शोध पथकाची कारवाई. पुण्याच्या शिक्रापूरमध्ये गांजा वाहतूक करणाऱ्या 2 स्कॉर्पिओवर कारवाई. 53 किलो गांजासह 19 लाखांचा मुद्देमाल जप्त. 6 जण अटकेत. अंबड तालुक्यातील शहागडमध्ये देसी दारूचं दुकान लुटण्याचा प्रयत्न. कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे डाव फसला. चोरी करून पळण्याच्या प्रयत्नामध्ये असलेल्या चोरट्याला कर्मचाऱ्यांना पकडलं. नाशिकच्या मनमाडमधील रापली रेल्वे अंडरपासची दुरवस्था. मोठे खड्डे पडल्यानं वाहन चालकांची कसरत. वारंवार तक्रार करून देखील रेल्वे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. लातूरच्या अंदलगावमध्ये मांजरा नदीमधून शेतकऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. मांजरा नदीवर पूल नसल्यानं लोखंडी कलईमधून नदी पार करण्याची वेळ. बुलढाण्यातील पद्मावती नदीवरील पुलाचं काम अत्यंत संथगतीनं सुरू. खड्डे खोदून ठेवल्यामुळे अपघाताची शक्यता. रस्ता नागरिकांची थेट जळगाव जामोद नगरपालिकेवर धडक. तणनाशकाच्या फवारणीमुळे 15 हेक्टरवरील कांद्याचं नुकसान. 19 शेतकऱ्यांना फटका. येवल्याच्या मुखेडमधील प्रकार. शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी. मालेगाव बाजार समितीमध्ये मक्याची आवक वाढली. भाव सध्या स्थिर. शेतकऱ्यांमध्ये समाधान. नांदेड जिल्ह्यामध्ये केळी उत्पादकांना चांगले दिवस. कुंभमेळ्यामुळे जिल्ह्यामध्ये केळीला मागणी वाढली. वर्ष उलटून देखील वाशिम जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत नाहीच. संत्रा उत्पादक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत. तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गोंदिया जिल्ह्यामध्ये 12,390 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची रोवणी. पाण्याची सोय असल्यानं शेतकरी कामात व्यस्त. पुणे विभागामध्ये आवक वाढल्यानं घाऊक बाजारामध्ये कोबीला कवडीमोल भाव. मागणी घटल्यानं कोबीला प्रति किलो 5 ते 6 रुपयांचा दर. वाशिम जिल्ह्यामध्ये स्वामित्व योजनेअंतर्गत 334 गावांमध्ये सनद वाटप. 365 गावांमध्ये मालमत्ता पत्रकं तयार झाल्याची भूमी अभिलेख विभागाची माहिती. योजनेमुळे जमिनीशी संबंधित व्यापार अधिक पारदर्शक होण्यासाठी मदत होणार. नंदुरबारच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये लाल मुळ्याचा यशस्वी प्रयोग. फ्रेंच मुळा म्हणून ओळख असलेल्या लाल मुळ्याची सातपुड्यामध्ये शेती होणार. औषध गुणधर्म युक्त लाल मुळ्याला सामान्य मुळ्यापेक्षाही जास्तीचा दर. नागपूरमधील रस्ता दुभाजकावरील वृक्षतोडीचं प्रकरण. महानपालिकेच्या उद्यान मित्रानंच वृक्षतोड केल्याचा धक्कादायक प्रकार. जाहिराती फलकाला अडथळा ठरत असल्यानं उद्यान मित्रानंच विनापरवानगी झाडं तोडल्याची माहिती. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये मनमाडच्या वेटलिफ्टर मुकुंद आहेरची चमकदार कामगिरी. 50 किलो वजनी गटामध्ये रौप्य पदक पटकावलं. मालेगावच्या 13 वर्षीय मोहितचा राष्ट्रीय शौर्य पुरस्कारानं सन्मान. मोहितनं काही दिवसांपूर्वीच बिबट्याला जेरबंद केलं होतं. मालेगावच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा.